सो कोलोनोस्कोपी आपण जसं म्हणालो ही मोठ्या आतड्याची तपासणी आहे. तर मोठ्या आतड्याचे जे काही आजार असतील त्यांच्या फर्दर असेसमेंटसाठी किंवा मोठ्या आतड्यांमध्ये जे काही आजार आहेत त्यांच्या डायग्नोसिससाठी कोलोनोस्कोपी केली जाते. कोलोनोस्कोपीचा डायग्नोसिस हा पहिला एम आहे. कोलोनोस्कोपी थेरप्युटिकली म्हणजे ट्रीटमेंटसाठी सुद्धा कोलोनोस्कोपी खूप उपयुक्त आहे. कोलोनोस्कोपीमधून बाकीचे पॉलिपेक्टमी वगैरे ह्या सर्जरी सुद्धा करतो. सो कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांचं आणि खाली रेक्ट म्हणजे जो शेवटचा पार्ट आहे मोठ्या आतड्याचा, त्याचे कॅन्सरचं प्रमाण इंडियामध्ये बरंच वाढत चाललेलं आहे. त्याचं प्रिव्हेलन्स मागच्या 15-20 इयर्समध्ये अजून वाढून मागच्या 10 वर्षात खूप आपण बघतो आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे स्क्रीनिंग हे बाकीच्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये ऑलरेडी खूप वर्षांपासून आहेच आहे. आपल्याकडे तो अजून गाईडलाईन्स तसे आलेले नाही आहेत. पण कुणाला फॅमिली हिस्ट्री, जसं तुम्ही म्हणाला की फॅमिली हिस्ट्री आहे, तर तिथे हे सर्वेलन्स आपण याला म्हणा ते खूप महत्त्वाचं ठरतं. नमस्कार, पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण गटफिट क्लबमध्ये एंडोस्कोपीचा एक प्रकार कोलोनोस्कोपी, मोठ्या आतडीची तपासणी ह्याबद्दल समजून घेणार आहोत. आज आपल्यासोबत डॉक्टर विक्रांत काळे सर आहेत. कोलोनोस्कोपी काय, कधी करायची, कसं करायची आणि कशी केली जाते त्याच्याबद्दलचं सविस्तर माहिती बघूयात. तरी मित्रांनो, कोलोनोस्कोपीचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर एक विनंती आहे की आमचा चॅनल गटफिट क्लब भरपूर लोक बघतायत, तरी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आम्हाला आणखीन सुद्धा एक मोटिवेशन भेटेल आणखीन काही व्हिडिओ बनवण्यासाठी. चला तर मग कोलोनोस्कोपीबद्दलचा हा आमचा व्हिडिओ बघायला चालू करूया. नमस्कार. नमस्कार. गटफिट क्लबमध्ये सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर गटफिट क्लब मधला हा आपला जो काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पचन संस्थाबद्दलचे व्हिडिओ बनवतो. आज आपण एक महत्वाचा टेस्ट म्हणजे जो काही कोलोनोस्कोपी म्हणून करतोय त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, कोलोनोस्कोपी बद्दल बोलायचं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, कोलोनोस्कोपी म्हणजे नेमकं काय आणि ती टेस्टची गरज काय? बरोबर. कोलोनोस्कोपी ही एंडोस्कोपीचा एक प्रकार आहे. सो एंडोस्कोपी एक ब्रॉड टर्म आहे. आपण बरेच व्हिडिओ बनवले त्याच्यावर की एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने अंतर्भाग आहेत, म्हणजे इंटेस्टाईनच्या आतून तपासणी म्हणजे एंडोस्कोपी. एंडोस्कोपीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यात वरून जी एंडोस्कोपी आपण करतो पोटासाठी, जठरासाठी, त्याला गॅस्ट्रोस्कोपी म्हणतात. तसंच खालून जी करतो आपण गुदद्वाराद्वारे जी काही दुर्बीण टाकून तपासणी होते मोठ्या आतड्याची, त्याला कोलोनोस्कोपी म्हणतात. कोलोनोस्कोपी ज्या वेळेला आपण करतो नेमकं इंटेंट काय असतो, म्हणजे कुठंपर्यंत बघतो, काय काय बघतो त्याच्यामध्ये? बरोबर. सो कोलोनोस्कोपीचे सुद्धा काही प्रकार आहेत. तर एक फुल कोलोनोस्कोपी आपण जे म्हणणार त्याला कोलोनोस्कोपीमध्ये मोठं आतडं सीकम पर्यंत, म्हणजे जे काही 3 प्रकार आहेत, डावी बाजू असते मोठ्या आतड्याला, एक आडवी आणि एक उजवी बाजू, हे पूर्ण बघणं म्हणजे ही पूर्ण कोलोनोस्कोपी. त्याच्यात मोस्ट ऑफ द टाइम्स आपण छोट्या आतड्याचा एक शेवटचा भाग असतो टर्मिनल आयलियम, तेही बघून घेतो. तसं तर हे पूर्ण बघतो. एक दुसरा छोटा प्रकार असतो कोलोनोस्कोपीचा, लिमिटेड कोलोनोस्कोपी, ज्याला सिग्मॉइडोस्कोपी म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फक्त डावी बाजू बघितली जाते. तर काही जे डाव्या बाजूचे आजार असतात, अपेक्षित आहे यंग लोकांमध्ये किंवा खूप वयस्कर लोकांमध्ये, तर फक्त सिग्मॉइडोस्कोपी इनफ असते. ती एक लिमिटेड कोलोनोस्कोपी. पण एक प्रॉपर कोलोनोस्कोपी आपण जे म्हणतो त्याला हे मोठ्या आतड्याची पूर्ण तपासणी म्हणजे कोलोनोस्कोपी. म्हणजे तुम्ही आतडीच्या मधून स्कोप टाकलेला असतो आणि पूर्ण काय आहे आतडीमधला तो तुम्हाला मॉनिटरवरती दिसतो, तोच आपला कोलोनोस्कोपीचा प्रकार. सो ती दुर्बीण जी आहे ती एक ट्यूबवर असते, समोरच त्याचा हाय डेफिनेशन कॅमेरा असतो आणि त्या कॅमेराने आपल्याला आतड्याच्या आतमधली लाइनिंग पूर्ण दिसते. कोलोनोस्कोपी. आता कोलोनोस्कोपी काय कळालं तर नेमकं कोलोनोस्कोपी तुम्ही तुमच्या रुटीन प्रॅक्टिस, गॅस्ट्रोच्या प्रॅक्टिसमध्ये कोणत्या पेशंटला करणं रिकमेंड करता? सो कोलोनोस्कोपी आपण जसं म्हणालो ही मोठ्या आतड्याची तपासणी आहे. तर मोठ्या आतड्याचे जे काही आजार असतील त्यांच्या फर्दर असेसमेंटसाठी किंवा मोठ्या आतड्यांमध्ये जे काही आजार आहेत त्यांच्या डायग्नोसिससाठी कोलोनोस्कोपी केली जाते. कोलोनोस्कोपीचा डायग्नोसिस हा पहिला एम आहे. कोलोनोस्कोपी थेरप्युटिकली म्हणजे ट्रीटमेंटसाठी सुद्धा कोलोनोस्कोपी खूप उपयुक्त आहे. कोलोनोस्कोपीमधून बाकीचे पॉलिपेक्टमी वगैरे ह्या सर्जरी सुद्धा करतो, त्याला आपण नंतर बघूचा. पण कोलोनोस्कोपीचं मेनली मोठ्या आतड्याचे जे काही आजार आहेत याच्यामध्ये सारखे जुलाब होणे किंवा शौचाद्वारे रक्त जाणे किंवा पोटदुखी, त्याच्यासोबत वजन कमी होणे, हे जे काही लक्षणं आहेत यांच्या पुढच्या तपासणीसाठी कोलोनोस्कोपी खूप उपयुक्त ठरते. ओके.
म्हणजे आतमध्ये जर का आता रक्त येत असेल स्वच्छ असं, आतमध्ये दुसरं काही आहे का बघण्यासाठी किंवा काय आजार आहे समजण्यासाठी तुम्ही करता. सो बरेचसे आता मोठ्या आतड्यांचे आजार असतात, राईट फ्रॉम बेसिक आहे की इन्फेक्शन्स पासनं. ओके. तर काही इन्फेक्शनच्या जसं सी डिफ वगैरे इन्फेक्शनसाठी कोलोनोस्कोपी खूप उपयुक्त आहे. कधी कधी इन्फेक्शन सेटल होत नसतील, ते इन्फेक्शन्समुळे जर आतड्यांना काही आतमध्ये इजा झाली आहे का हे बघण्यासाठी, कोलायटिस, काही पॉलिप्स, अल्सर्स, कॅन्सर इथपर्यंत हे सगळे जे आजार आहेत यांचे जे काही लक्षण आहेत ते याच्यातच जुळतात. कधी पोट नीट साफ न होणे किंवा वारंवार साफ होणे, रक्त दिसणे, वजन कमी होणे, या लक्षणांसाठी एक अप्रोप्रिएट सेटिंगमध्ये कोलोनोस्कोपी आपल्याला गरजेची ठरते. कधी करायला लागतं हे खूप चांगलं सांगितलं सर. तुम्ही म्हटलं लूज मोशन म्हटले किंवा कॉन्स्टिपेशनचा एक प्रकार सांगितलं किंवा तिसरा एक भाग सांगितलं की मोशन मध्ये रक्त येतं. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्याच्यासाठी कोलोनोस्कोपी एखाद्या वेळी इंडिकेशन लागतं. तर आता जर का सांगत असेल तर कॉन्स्टिपेशनच्या पेशंटला, एखाद्याला बद्धकोष्ठता आहे अशा पेशंटला तुमच्याकडे आल्यानंतर कोलोनोस्कोपी करायची गरज लागतं हे कधी सांगता? कोणते सिम्पटम असेल तर सांगता? सो द कॉन्स्टिपेशन आणि त्याच्यासोबत वजन कमी होतं किंवा मोशन्स पास व्हायला खूपच त्यांना जोर लावावा लागतोय, ऑब्स्ट्रक्टेड डेफिकेशन आपण जे म्हणतो तसं, किंवा रक्तस्राव बऱ्यापैकी होतोय. बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनमध्ये पाईल्स हे खूप कॉमन आहे. पण पाईल्सचे टिपिकल लक्षणं नसतील, काही मिक्स ब्लड वगैरे आहे, अशा याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या आजारांची शंका येते की कुठे काही ब्लॉकेज आहे का, पॉलिप आहे का, कॅन्सर आहे का. या गोष्टींसाठी कोलोनोस्कोपी खूप उपयुक्त ठरते, कारण ही सगळे टाइम बाउंड आजार आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये निदान होण्यासाठी कोलोनोस्कोपी गरजेची असते. सिंपल कॉन्स्टिपेशनसाठी लगेचच कोलोनोस्कोपी लागते नाही, तर गरज नाही पडत. पहिल्यांदा कॉन्स्टिपेशन हे सगळ्यात कॉमन डाएट लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे. त्याच्यानुसारच आपण आता भूषण सरांसोबतही बरेच व्हिडिओ केलेत. तर ते डाएट सुधारणे, लाईफस्टाईल सुधारणे, काही मेडिसिन्स देणे याने सुरुवात करतो. पण तरीही जर बरा होत नसेल पेशंट तर कोलोनोस्कोपी करून बाकीचे काही प्रॉब्लेम्स आहेत का हे बघणं गरजेचं ठरतं. म्हणजे लॉंग टर्म कॉन्स्टिपेशन आहे, लाईफस्टाईलने रिलीफ होत नाही किंवा त्याच्यासोबत जर का आता जे रेड फ्लॅग सायन्स आहे जसं की मोशनमध्ये रक्त येतं कॉन्स्टिपेशनमध्ये किंवा वजन कमी होते किंवा गाठ सारखं वाटतं किंवा काही लक्षणं आहेत जर का समजून आलं तर त्यावेळेला तुम्ही एक्सपेक्ट करता. तसंच सर जर लूज मोशन तर जवळपास 90% इन्फेक्शनमुळे लूज मोशन असतो. पण कोणत्या लूज मोशनच्या पेशंटला किंवा किती दिवसाच्या पेक्षा जास्त लूज मोशन आहे किंवा काही टिपिकल सिम्पटम लूज मोशन आहे त्याच्यामध्ये कोलोनोस्कोपी करण्याची गरज लागू शकते असं काही असतं का सर? आहे. सो आता लूज मोशन जसं तुम्ही म्हणालात की इन्फेक्शनने लूज मोशन, आणि आपल्या इंडियात तर फूड पॉयझनिंग हे इन्फेक्शन्स खूप कॉमन आहेत. पण हे शॉर्ट टर्म असतं. लूज मोशन जे शॉर्ट टर्म आहेत अप टू अ मंथ, 3 to 4 weeks, तर त्याला लगेच कोलोनोस्कोपीची अजिबात गरज नसते. अगदीच खूप सिव्हिअर जुलाब होत आहेत, बाकीचे काही त्याच्यात ब्लड वगैरे दिसून येत आहे, तर कधी कधी लवकरही कोलोनोस्कोपीची गरज पडते. की IBD जो काही प्रकार आहे त्याच्यात अल्सरेटिव्ह कोलायटिसचे इनिशियल सिम्पटम्स कधी कधी जुलाब आणि ब्लड हे दिसू शकतात. पण तरीही 1 आठवड्याशिवाय आपण एक आठवड्यात ट्रीटमेंट करतो. ट्रीटमेंटने सेटल झालं तर पुन्हाही कधी कधी प्रोबायोटिक्स वगैरेने इन्फेक्शनच कन्सिडर करून आपण ट्रीटमेंट देतोच. पण 1 monthपेक्षा जर जास्त असेल सिम्पटम्स आणि लूज मोशन सेटल नाही होत आहे किंवा पेशंट आला आणि 1 महिन्याच्या पेक्षा जास्त त्याचे लक्षणं आहेतच, तर त्यावेळेस कोलोनोस्कोपी कन्सिडर करणं रास्त ठरतं. ओके. म्हणजे जर का लूज मोशन लॉंग ड्युरेशन 1 महिन्यापेक्षा जास्त आहे, बेसिक अँटीबायोटिक वगैरे जे इन्फेक्शनची जो जंतुबाधा आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे, कमी नाही झालेलं आहे, परसिस्टंट प्रॉब्लेम होत आहे, वारंवार त्यांना लूज मोशन होत आहे, अशा कंडिशनमध्ये कोलोनोस्कोपी केलं तर आतमधला आजार कळाला तर ट्रीटमेंटला मार्ग भेटू शकतं म्हणून करून. सो इन्फेक्शनमध्ये अँटीबायोटिक्स देतोच आपण, पण अँटीबायोटिक्सही किती कोर्स करणार आहे? डेफिनेटली. सेटल नाही होत आहे तर आपल्याला मूळ कारण डायग्नोसिस, आजारामध्ये कोलायटिस आहे का किंवा IBD आहे का हे बघण्यासाठी म्हणून आणि टार्गेटेड ट्रीटमेंट करून मग त्यानंतर आपल्याला ते त्याच्यासाठी निदान गरजेचं आहे. आता 2 गोष्टी झाले, कॉन्स्टिपेशन झालं आणि लूज मोशन झालं. ब्लड इन द स्टूल म्हणजे मोशन मध्ये रक्त येत आहे, तशा पेशंटमध्ये प्रत्येकाला कोलोनोस्कोपी असतं का? कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच कोलोनोस्कोपीचं देता? सो इथेही हिस्ट्री खूप महत्वाची ठरते. फिजिकल एक्झामिनेशन तर आपण करतोच, पण जर शॉर्ट हिस्ट्री आहे, कॉन्स्टिपेशन, हार्ड स्टूल्स आणि स्टूल्सला किंचितसं लागून किंवा स्टूलच्या शेवटी रक्त येत आहे, तर हे युजली एनल प्रॉब्लेम्समुळे, एनल म्हणजे आपल्या गुदद्वाराच्या इथल्या प्रॉब्लेम्समुळे होतं. तर तिथले मेन प्रॉब्लेम पाईल्स आणि फिशर, की पाईल्स म्हणजे रक्तवाहिन्या सुजलेल्या आहेत आणि हार्ड स्टूल्समुळे त्यांना
खर्चटून रक्त होणे, किंवा फिशर म्हणजे तिथं जखमा होणे, त्या जखमांमधनं ब्लिडिंग होणे. तर मोशन्स नंतर दुखणे हे फिशरचं खूप कॉमन आहे. हार्ड स्टूल्स, त्याच्यानंतर ब्लड पडणे, हे फिशर पाईल्स सोबत आपण बघतो. तर याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन व आपल्याला पाईल्स फिशर्स डायग्नोज करून ते ट्रीट करता येतात. ते ट्रीट करूनही जर प्रॉब्लेम चालूच राहिला तर कोलोनोस्कोपी आतमध्ये काही आहे का, कारण गुदद्वाराची इथं बाहेरून एक्झामिनेशन शक्य आहे, पण आतमधलं जे काही इंटेस्टाईनमध्ये प्रॉब्लेम्स आहेत हे बाहेरून दिसणं शक्य नाही. तर त्याच्यासाठी कोलोनोस्कोपी आपण युजली रेकमेंड करतो. पर्सिस्टंट ब्लिडिंग किंवा ब्लिडिंग दॅट इज नॉट एक्सप्लेन, की ज्याने हे पाईल्स फिशर पेक्षा वेगळं काहीतरी सस्पिशन आलं तर कोलोनोस्कोपी हेल्पफुल असते. म्हणजे ब्लिडिंग आहे आणि ब्लिडिंग सोबत जर का अनएक्सप्लेन फॅक्टर्स आहे, वजन कमी होतंय किंवा भूक लागत नाहीये, दुसरं काही पोटाचा आजार वाटतोय, अशा कंडिशन मध्ये कोलोनोस्कोपी गरजेची आहे असं म्हणतायत. आणि जर का आता स्पेसिफिक सिम्पटम आहेत, पेरिएनल प्रॉब्लेम आहे, म्हणजे तिथं गुदद्वाराच्या तिथं दुखते किंवा मोशन झाल्यानंतर जळतं किंवा तिथं तुम्हाला काही सुजन वाटतं, अशा कंडिशन मध्ये तुम्ही पाईल्स फिशर म्हणू शकतो. पण जर का ते पर्सिस्टंट राहिलं तर कोलोनोस्कोपीची गरज आहे असं सांगता. इव्हन पाईल्स मध्ये जर का बघत असेल तर तितकंच भाग जर का तपासणी करायचं असेल तर व्हिडिओ प्रोक्टोस्कोप करून बघता येतं. त्याच्यामध्ये आपल्याला खालचं भाग कळतं, पण व्हिडिओ प्रोक्टोस्कोपचं एक लिमिटेशन असं आहे, फक्त 4 सेंटीमीटर ॲनसच बघतो, पाईल्सच बघतो तिथं, बाकी दुसरं काही आपण बघत नाही, काही बघू शकत नाही. तर वरती जर का सस्पेक्टेड असेल, अनएक्सप्लेन जर का असेल तर त्याच्यामध्ये 100% कोलोनोस्कोपी करून बघणं बेटर राहू शकतं. नक्की हेल्पफुल होतं. ओके. आणि हे सगळे आपण सांगितले सर, कोलोनोस्कोपी करायचं म्हणून ठरवलं एखाद्याने, आणि आता करायचं म्हणून ज्या वेळेला तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे, तर प्रिपरेशन कोलोनोस्कोपीची नेमकी कशी असतो? कोलोनोस्कोपीचं प्रिपरेशन एंडोस्कोपीच्या पेक्षा डेफिनेटली वेगळी आहे. तर नेमकं काय असतं त्याची प्रिपरेशन? सो कोलोनोस्कोपी, आता एंडोस्कोपीसाठी आपल्याला फक्त उपाशीपोटी येणं गरजेचं आहे. उपाशीपोटी म्हणजे वरचं जठर एम्प्टी असेल, एंडोस्कोपीला आपल्याला इनफ आहे. पण कोलोनोस्कोपीमध्ये मोठं आतडं तपासायचं आहे तर ते क्लीन करणं गरजेचं आहे. तर कोलोनोस्कोपीच्या 1 दिवस आधी किंवा जर कोलोनोस्कोपी लेट करणार असेल तर कधी अर्ली मॉर्निंग आपण कोलॉनिक लवाज म्हणजे एक स्ट्रॉंग लॅक्सेटिव्ह असतं की जे दिलं जातं ज्याने पोट साफ होतं. सो जुलाबच लागतात, ते सगळं पोट एकदा साफ झालं की दुर्बिणीने आपण ज्यावेळेस तपासणी करतो जितकं आतडं क्लीन तेवढी आपल्याला माहिती चांगली मिळणार आहे. तर युजली आदल्या दिवशी कोलॉनिक लवाज एक पॉलिइथिलीन ग्लायकॉल म्हणून मेडिसिन असतं की त्याने इंटेस्टाईन अगदी सेफली आणि छान स्वच्छ होतं. बाकी असतं सोडियम पिकोसल्फेट वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत. पेशंटची कुठली कंडिशन आहे, किती व्हॉल्यूम घेऊ शकतो याच्यावर आपण ठरवतो आणि त्यानुसार ते दिलं जातं. एकदा ते औषध घेतलं ते पॅकेजच येतं, आपण सर्व पेशंटला समजून सांगितलं जातं. युजली आदल्या दिवशी आपल्या युनिटमध्ये करा, आपलं सकाळीच आपण कोलोनोस्कोपी करतो, आदल्या दिवशी दिलं जातं. तर ते मिक्स करून 1 लिटरमध्ये मिक्स करायचं आणि ते अजून डायल्यूट 2 लिटर्समध्ये केलं जातं. हळूहळू त्यांनी 200-200 ml 15-15 मिनिटाला ते औषध घ्यायचं असतं आणि त्यांना हळू 1 तासाने युजली पोट साफ व्हायला चालू केलं औषध की जोपर्यंत मोशन्स अगदी क्लिअर येत नाही, पाण्यासारखे येलोइश युजली येतात, ते औषध थोडंसं येलोइश टाईप होतंच. तर येलोइश लिक्विड येत नाही तोपर्यंत पोट साफ झालंय असं हे नसतं. एकदा पोट साफ झालं की मग ते औषध घेणं ते थांबवू शकतात. ओव्हरनाईट मग त्यांना उपाशी पोटी थोडं राहावं लागतं. तर सॉलिड फूड घ्यायचं नाही ओव्हरनाईट. एकदा कोलोनिक जे काही लवाज आहे ते घेतल्यानंतर साधं वरण भात किंवा दही भात असं एक दही नाही युजली, पण वरण भात आणि साधं खिचडी वगैरे आपण सांगतो त्यांना. ओव्हरनाईट ORS किंवा पाणी, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून सांगतो. एक कोलोनोस्कोपीच्या 2 तास आधीपर्यंत पाणी पिऊ शकतात ते. त्याच्यानंतर 2 तास थोडंसं उपाशीपोटी पाणी न पिता आलं की प्रोसिजरला आपल्याकडे पेशंट्स येतात. अराउंड 15-20 मिनिटं लागतात प्रोसिजरला. त्याच्यानंतर पेशंट इमिडिएटली खाऊ पिऊ शकतात, कारण आपण लोकल ॲनेस्थेशियामध्ये इथे करतो. काही पेशंटच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला त्यांना ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देऊन झोपून ते करावं लागतं, त्याला मग हॉस्पिटलला आपल्याला ठेवावं लागतं. मग त्याच्यात एक 3-4 तास ॲनेस्थेशिया उतरल्यानंतर पेशंट खाऊ पिऊ शकतो, घरी जाऊ शकतो. ओके. आता कोलोनोस्कोपी म्हटल्यानंतर एंडोस्कोपीपेक्षा जास्त लोक घेतात कोलोनोस्कोपीला, कारण खूप त्रास होईल वगैरे. तर कोलोनोस्कोपी खूप वेदनादायक आहे का? नाही. सो डन विथ द राईट प्रिकॉशन्स, की जसं एक्सपर्ट माणसाकडे जर केलं तर आपल्या इथं आपण लोकल ॲनेस्थेशियामध्ये कोलोनोस्कोपी करतो तरी पेशंट्स खूप चांगलं टॉलरेट करतात. का? कारण पेशंटचं आपण काउन्सिलिंग करून सगळं सांगितलेलं असतं. कोलोनोस्कोपी खूप वेदनादायक आहे असं नाही आहे, पण लॉंगर प्रोसिजर आहे आणि मोठ्या आतड्याचं वळणं खूप असतात.
सो जे बेंड्स असतात, जे वळणं आहेत, त्यांच्यामधनं हळूहळू अगदी स्किलफुली तो कॅमेरा पूर्ण मोठ्या आतड्याला नॅव्हिगेट करणं हे इम्पॉर्टंट स्किल आहे. सो ते अगदीच आतमध्ये स्कोप घाला बाहेर काढा असं नाही आहे. देयर इज लॉट ऑफ फॅक्टर्स दॅट आर नीडेड टू मेक द पेशंट कम्फर्टेबल. सो त्याची ती गरजेचीच आहे. काही पेशंट्सला जास्त पेन जाणवू शकतं की IBS इरिटेबल बाउल सिंड्रोममध्ये आतडे जरा खूप सेन्सिटिव्ह असतात. तर तिथे आपल्याला इंटेस्टाईन सगळं झाकलेलं असतं. ते बघण्यासाठी आपल्याला थोडी हवा भरावी लागते. ती थोडी हवा भरली तर त्यांना खूप पेन नोटीस होतो. तर त्या पेशंटसाठी मग आपल्याला खूप केअरफुली कोलोनोस्कोपी करावी लागते. अगदी मिनिमल एअर इन्सफ्लेशनमध्ये. काही लोकांना आधी सर्जरी झालेली असते, स्पेशली बायकांमध्ये सिझेरियन सेक्शन, हिस्टेक्टोमी असं काही असेल, हे पेल्विक सर्जरीज आहेत. तर या पेल्विक सर्जरीजमध्ये काय होतं, इंटेस्टाईन एकमेकाला चिटकण्याची शक्यता असते. स्पेशली ओपन सर्जरीज असतात ह्या दोन्ही, तर त्याच्यामध्ये जास्त शक्यता असते ॲडेजन्सची. सो इंटेस्टाईन एकमेकाला चिटकलेलं असेल तर कोलोनोस्कोपीच्या वेळेस ते स्ट्रेच होऊन पेन फील होतं. तर ह्या काही सिच्युएशन्समध्ये आपल्याला ॲनेस्थेशिया देऊन अगदी कम्फर्टेबली करता येतं. तर ते आपल्याला पेशंट टू पेशंट डिसाईड करू शकतो आपण. पण मोस्ट ऑफ द आपल्या कोलोनोस्कोपीज आपण इथे युनिटमध्ये लोकल ॲनेस्थेशियामध्ये खूप चांगल्या प्रकारे पेन फ्री होतं. थोडंसं क्रॅम्प होतं की मोशनच्या आधी वगैरे जसं, कारण एअर कोणाच्याही पोटात असेल, गॅस झाला की जसं क्रॅम्प्स येतात तशा टाईप क्रॅम्प्स होतात. वळणांच्या इथून जसं स्कोप नॅव्हिगेट होतो थोडंसं ओढल्यासारखं होतं, पण खूप पेनफुल आहे, खूप त्रासदायक आहे हे थोडंसं असं नाही आहे. इन एक्सपर्ट हँड्स कोलोनोस्कोपी इज अ व्हेरी सेफ आणि हेल्पफुल प्रोसिजर. म्हणजे ही थोडीशी टेक्निकली डिफिकल्ट स्किल आहे. स्किलफुल पर्सन म्हणजे ज्याला एक्सपर्टी आहे त्या पर्सनकडून केलं आणि प्रॉपरली केलं, आणि महत्वाचं म्हणजे समजून घेतलं काय. त्यासाठीच तर आपण हा व्हिडिओ बनवतोय की लोकांनी समजून घ्यावं कोलोनोस्कोपीचं. समजून घेतलं आणि त्याच्याबद्दल भीती जर का बाजूला ठेवलं, काउन्सिलिंग झालेलं असेल तर त्या पेशंटला कोलोनोस्कोपीची जास्त काही त्रास होत नाही. थोडाफार डिस्कम्फर्ट होईल पण वेदना वगैरे असं काही जास्त होत नाही. इनफॅक्ट कोलोनोस्कोपी वॉज वन ऑफ द मोस्ट स्किलफुल एंडोस्कोपीज टू डू, की जो कोलोनोस्कोपी पेन फ्री छानपणे करू शकतो तो चांगला एंडोस्कोपिस्ट. हे आमचा ट्रेनर आम्हाला कायम सांगायचा. ओके, आता एखाद्याची कोलोनोस्कोपी झाली, तर कोलोनोस्कोपी झाल्यानंतर तो आला युनिटमध्ये, सकाळी कोलोनोस्कोपी करून घेतलेले, त्याची पुढची दैनंदिन दिनचर्या कशी ठेवायला पाहिजे, काही प्रिकॉशन घ्यायची गरज आहे का, आणि काही वेगळं काही करायची गरज आहे का कोलोनोस्कोपी नंतर, ह्याच्याबद्दल थोडं सांगाल का सर? सो कोलोनोस्कोपी सेफ प्रोसिजर असते. त्याच्यानंतर खूप पेन होणे वगैरे हा प्रकार होत नाही. पेशंट जर लोकल ॲनेस्थेशियामध्ये असेल तर एक अर्धा तासातच लगेच खाऊ पिऊ शकतो. त्याच्यानंतर थोडासा काही 3 to 4 hours रेस्ट असेल तर इनफॅक्ट बरेचसे लोक कामालाही जाऊ शकतात. मी युजली सांगतो दिवस जर फ्री असेल तर चांगला आहे, रेस्ट घ्या, हायड्रेशन ठेवा. तर आदल्या दिवशी जे काही मोशन्स क्लिअर झालेले असतात, इनफॅक्ट कोलोनोस्कोपी प्रोसिजरपेक्षा त्या प्रिपरेशनमध्ये जास्त लोकांना हेडेक येते. त्या प्रिपरेशनमुळे जे काही थोडासा विकनेस येतो तो घालवण्यासाठी एक दिवसभर रेस्ट असेल तर चांगलं आहे. पण 3 to 4 hours रेस्ट इज इनफ. युजली मी ब्रेक घ्यायला सांगतो लोकांना. आराम करा, साधं जेवण खा, खूप हेवी तेलकट वगैरे तिखट ह्या गोष्टी नाही खायला पाहिजे, कारण इंटेस्टाईन इज ऑलरेडी बिन फ्लश्ड आउट. त्याला अजून त्रास देण्यात अर्थ नाही. दुसऱ्या दिवशीपासून तर दे कॅन डू एव्हरीथिंग दॅट दे वॉन्ट. वंडरफुल वंडरफुल. आता कोलोनोस्कोपी झाल्यानंतरचं पण आपण बघितलेलं आहे, ते बऱ्यापैकी कोलोनोस्कोपी बद्दलची जी काही भीती आहे तो बाजूला झालेला असं आपण समजून घ्यायला काही हरकत नाही आहे. सर, एखाद्याला असतो की मला पोटात दुखतं, तर टिपिकली IBSचा पेशंट असतो, एकदा येऊन कोलोनोस्कोपी, पोटात दुखतं, लूज मोशन होतं म्हणून कोलोनोस्कोपी करतो, नंतर एखाद्या वर्षामध्ये आणखीन मला दुखायला चालू झालं, काहीतरी आजार आहे म्हणून करायला सांगतो. तर एक कोलोनोस्कोपी चांगल्या एक्सपर्टनी प्रॉपर केल्यानंतर तर 2 कोलोनोस्कोपीचं मधलं एक अंतर किती राहायला पाहिजे, किंवा अशा काही सिच्युएशन आहेत तिथं तुम्ही फ्रिक्वेंटली करण्याचं सजेस्ट करता? बरोबर. सो आता याच्यावर डायग्नोसिसवर आहे. सो इरिटेबल बाउल सिंड्रोम स्पेशली असेल तर परत कोलोनोस्कोपी इज नॉट युजफुल. पण जर IBD कोलायटिस वगैरे असेल आणि तिथं जर त्यांची लक्षणं अशी आहेत की जिथे परत मोशन्स होत आहे, ब्लड येत आहे, तिथे तुम्हाला तो आजार किती सिव्हिअर आहे, एक्सटेंट वाढली आहे नाही वाढली आहे, याच्यासाठी पुन्हा कोलोनोस्कोपीची गरज पडू शकते. मग त्याच्यामध्ये इनफॅक्ट टाइम फ्रेमची ही गरज नाही आहे. एक फ्यू मंथ्समध्ये सुद्धा रिपीट कोलोनोस्कोपी करावी लागू शकते. ओके. IBSच्या पेशंट्समध्ये युजली एक कोलोनोस्कोपी डन बाय अ वेल ट्रेन्ड आणि एक्सपिरियन्स पर्सन शुड बी इनफ. परत कोलोनोस्कोपीची गरज तिथे पडू नये. IBSमध्ये कोलोनोस्कोपी केली जाते ही इज जस्ट टू एक्सक्लूड अदर प्रॉब्लेम्स.
जर तुम्ही एकदा बाकी अल्सर्स, पॉलिप्स, कोलायटिस ह्या गोष्टी रूल आउट केलेत तर पुन्हा कोलोनोस्कोपीचा रोल नाही आहे. तिथे बाकीचे नॉन इन्व्हेजिव्ह टेस्ट आहेत आपल्याकडे, फिकल कॅल्प्रोटेक्टिन म्हणा, बाकीचे जे काही मार्कर्स आहेत ते करू शकतो. त्यांच्यामध्ये जर काही खालीवर आलं तर पुन्हा रिपीट कोलोनोस्कोपी कॅन बी डन, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. ॲज आय सेड, कोलोनोस्कोपी सेफ टेस्ट आहे. त्याच्यात काही रिस्क वगैरे जे काही असण्याची शक्यता आहे ती 1000मध्ये एखादंही असते. आपल्याकडे आपण थाउजंड्स केलेत, थँकफुली देवाच्या कृपेने आपल्याकडे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. तर त्यामुळे परत करायचं ठरलं जर काही माहिती अजून एक्स्ट्रा घेण्यासाठी तर आपण करू शकतो. पण परत परत करण्याचं फक्त कोणी काळजीत आहे किंवा अगदीच ऑन डिमांड प्रोसिजर अशी नाही. म्हणजे एखादी कोलोनोस्कोपी परफेक्टली जर का नॉर्मल असेल, एक्सपर्टनी केलं असेल, ॲटलिस्ट एक 10 वर्षाच्या अंतरामध्ये फटकन जाऊन करण्याच्या मागे लागून काय आपण अचीव करतो असं काही शक्यता काही वेगळं नाही. सो 10 वर्षाचं एक जे तुम्ही टाइम फ्रेम म्हणाला हे युजली कॅन्सर प्रिव्हेन्शन मध्ये, की जर छोटे काही पॉलिप्स वगैरे नाही आहेत तर 5 to 10 years डिपेंडिंग ऑन आपण कुठल्या गाईडलाईन्स आहेत तर 5 वर्ष तर डेफिनेटलीच कुठे पॉलिप्स गरज नसते, ते तर नक्कीच आहे. आता तुम्ही कॅन्सरचं सांगितलं तर सर एखाद्या फॅमिलीमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर आजकाल खूप नंबर वाढत चाललेला आहे आणि खूप कॉमन आहे. काय होतंय की गुगलवरती जातात, घरी एखाद्याला कोलोरेक्टल कॅन्सर झालेलं आहे, ब्लड आलं मोशनमध्ये तर मला सुद्धा असेल म्हणून टेस्टिंग करायला चालू करतात. तर ऍक्च्युली अशा टायमिंगमध्ये स्क्रीनिंग प्रोटोकॉल एक जनरल पब्लिकला, एक हाय रिस्क पॉप्युलेशनमध्ये, तर कोलोरेक्टल कॅन्सरचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या हिशोबानं कधी कोलोनोस्कोपी करणं योग्य आहे, केलं नसेल तर कधी करायला पाहिजे आणि किती फ्रिक्वेंटली करायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडं सांगाल का सर? सो खूप महत्त्वाचं. सो कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्यांचं आणि खाली रेक्टम म्हणजे जो शेवटचा पार्ट आहे मोठ्या आतड्याचा, त्याचे कॅन्सरचं प्रमाण इंडियामध्ये बरंच वाढत चाललेलं आहे. त्याचं प्रिव्हेलन्स मागच्या 15-20 इयर्समध्ये अजून वाढून मागच्या 10 वर्षात खूप आपण बघतो आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे स्क्रीनिंग हे बाकीच्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये ऑलरेडी खूप वर्षांपासून आहेच आहे. आपल्याकडे तो अजून गाईडलाईन्स तसे आलेले नाही आहेत. पण कुणाला फॅमिली हिस्ट्री, जसं तुम्ही म्हणालात की फॅमिली हिस्ट्री आहे तर तिथे हे सर्वेलन्स आपण याला म्हणणार ते खूप महत्त्वाचं ठरतं. तर त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जे काही जो व्यक्ती असेल ज्याला कोलोरेक्टल कॅन्सर डायग्नोज झाला त्यांचं वय काय आहे आणि ते जे काही वय असेल, उदाहरणार्थ 60 वर्ष वय आहे तर 50 इयर्सला यांचं बाकी फॅमिली मेंबर्सचं स्क्रीनिंग चालू करणं गरजेचं आहे. हे कधी जर त्यांना काहीच लक्षणं नाही आहेत. पण जर लक्षण तुम्ही जसं म्हणालात की एकाला फॅमिली हिस्ट्री आहे आणि त्याला मोशन्समध्ये ब्लड दिसायला लागलं, त्याला लगेचच कोलोनोस्कोपी करून चेक करणं गरजेचं आहे. कारण कोलोरेक्टल कॅन्सर हा जेनेटिक फॅमिलियल म्हणजे जे काही फॅमिलीमध्ये मोर कॉमनली बघितला जाणारा कॅन्सर आहे. त्यामुळे जो ब्लड आहे आणि फॅमिली हिस्ट्री हे दोन्ही रेड फ्लॅग सिम्पटम्स आहेत. याच्यामध्ये रेड फ्लॅग सिम्पटम म्हणजे एक काळजीचे लक्षण आपण जे म्हणतो तसं, तर याच्यामध्ये कोलोनोस्कोपी लगेचच करून घेणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं नसतील तर युजली डिपेंडिंग ऑन आपण कुठले गाईडलाईन्स आहेत तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये युजली काही 45 काही 50ला चालू करतात. तर काहीही त्रास नसेल तरीही कोलोनोस्कोपी एक 50 इयर्सला चालू करून एव्हरी 5 to 10 years अगेन डिपेंडिंग ऑन रिपीट करून चेकअप ठेवला जातो. जर काही पॉलिप्स वगैरे आले त्याच्यामध्ये, पॉलिप्स म्हणजे काय असतात, ह्या कळ्या असतात, छोटंसं कोंब असतात, हेच पुढे जाऊन कॅन्सरमध्ये त्यांचं रूपांतर होतं. तर त्या रूपांतर व्हायला कळी तर ते कॅन्सर व्हायला काही वर्ष जातात. तर हे पॉलिप्स जर दिसले तर ते आपण लगेच तिथल्या तिथं ट्रीट करू शकतो. बरेचसे छोटे लगेच काढू शकतो, मोठ्या पॉलिप्सला थोडं एक प्रिपरेशन करून नंतर काढू शकतो. हे पॉलिप्स जर काढले तर ती जी सर्वेलन्सचा इंटरव्हल आहे तो आपला बदलतो डिपेंडिंग ऑन किती पॉलिप्स होते, काय साईज आहे. मग कधी 1 yearमध्ये कधी 3 yearsमध्ये पुन्हा कोलोनोस्कोपी करून अजून काही पॉलिप्स आहेत का हे शोधण्यासाठी पॉलिप सर्वेलन्स जो आहे ते आपण करतो. डेफिनेटली सर, काय होतं की प्रत्येक पर्सनला मोशनमध्ये रक्त दिसलं पाईल्स म्हणून डायग्नोस होतो आणि पाईल्स हा इतका कॉमन आहे. जर का त्या प्रोक्टोस्कोप केलं तर जवळपास 10 पैकी 5-6 लोकांना सिम्पटम असेल तर पाईल्स दिसून येतो. मग तशा कंडिशनमध्ये काय होतं की पेशंटला पाईल्सचा ब्लड आहे का वरतून येतोय ब्लड ह्याची कल्पना होत नाहीये आणि पाईल्स म्हणून ज्या वेळेला डायग्नोस होऊन जातो फक्त पाईल्सची सर्जरी करून बाहेर निघून येतो. अशा कंडिशनमध्ये ज्या वेळेला एखाद्याने पाईल्सची सर्जरी करत आहे त्याच्यासोबत ॲटलिस्ट सिग्मॉइडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी सोबत
केलेलं रुटीनली आम्ही करतो तसं करणं कितपत योग्य किंवा करायला पाहिजे का, त्याच्याबद्दल तुमचं काय मत वाटतं सर? खूप इम्पॉर्टंट आहे सर. तर जिथे कुठे आधी आपण बोललोच की थोडी ही लक्षणं जर वेगळे असतील, थोडे एटिपिकल सिम्पटम्स की जिथे पूर्ण पाईल्सच नाही, तिथे तर कोलोनोस्कोपी महत्त्वाची आहेच. पण कुठलीही पाईल्स किंवा फिशरच्या सर्जरीपर्यंत जर पेशंट येतोय तर त्या सर्जरीच्या दरम्यानच त्याच्या आधीच आपण एक लेफ्ट साइडेड कोलोनोस्कोपी सिग्मॉइडोस्कोपी जी करतो, याच्यामध्ये खूप सारे बाकीचे आजार रूल आउट करू शकतो की कोलायटिस आहे का, क्रोन्स डिसीज, कॅन्सर्स. आणि हे जर डिटेक्ट झालं तर पाईल्स आणि फिशरची सर्जरी करून त्याचा काही फायदा होत नाही, डिले होऊन जातं ते सर्जरीमुळे. डायग्नोसिस वेळेत होतं. कारण जर तुम्ही पाईल सर्जरी केली आणि काही महिन्यांनी ब्लड चालूच आहे, मग त्यावेळेस कोलोनोस्कोपी केली आणि तो कॅन्सर डायग्नोज झाला तर तो मध्ये तुमचं 2 महिने गेलेत. आणि कॅन्सर जसं आपण आधी म्हणालो टाइम बाउंड आहे, याच्यामध्ये जितकं लवकर डायग्नोसिस होईल तेवढं त्याचे बेनिफिट्स जास्त, तेवढं रिकव्हरी चांगली. आता एक महत्वाच्या क्वेश्चनकडे बोलूया सर. कोलोनोस्कोपीमध्ये सर्जरी केल्या जातं का, म्हणजे कोलोनोस्कोपीद्वारे ट्रीटमेंट पण केलं जातं का? डायग्नोसिस तर आपण सगळंच बघितलं, आणि करत असाल तर कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी कोलोनोस्कोपीची ट्रीटमेंट महत्वाची ठरते? सो कोलोनोस्कोपी डायग्नोसिससाठी मेजॉरिटी वेळेस वापरली जाते. सो डायग्नोसिस म्हणजे काय की आपण दुर्बिणीने जाऊन आतमध्ये फक्त बघून येणार आहोत. ॲट द मॅक्स त्याच्यामध्ये बायोप्सीज वगैरे घेतं, हे डायग्नोसिसचाच पार्ट झाला. की कोलायटिस दिसलं तर त्याचा आपण लायनिंगचा तुकडा घेणं म्हणजे बायोप्सी, किंवा काही पॉलिप दिसलं, एखादं कॅन्सर दिसलं त्याचं बायोप्सी घेणं म्हणजे हे डायग्नोसिसचा भाग झाला. पण कोलोनोस्कोपी थेरप्युटिक कोलोनोस्कोपी म्हणजे कोलोनोस्कोपीद्वारे ऑपरेशन्स, मिनी ऑपरेशन्स म्हणा, प्रोसिजर्स म्हणा, कुठल्याही पण हे ऑपरेशन्स करणं शक्य आहे. आणि याच्यामुळे बरेचसे मेजर ऑपरेशन्स टळू शकतात, हेही झालेलं. तर आता सगळ्यात महत्त्वाचा कोलोनोस्कोपीचा फायदा पॉलिप्समध्ये होतो. तर छोटे छोटे पॉलिप्स तर आपल्या डायग्नोस्टिक कोलोनोस्कोपीमध्ये सुद्धा आपण काढू शकतो. पण एक 1 सेंटीमीटरच्या ओव्हर जे आहेत यांना एक प्रॉपर प्रिपरेशन करून पेशंटची एक सेपरेट तशी कन्सेंट घेऊन करावं लागतं, म्हणून ते एक रिपीट कोलोनोस्कोपी आपण त्याला करतो. पण अप टू 4 to 5 सेंटीमीटरचे पॉलिप्स सुद्धा कोलोनोस्कोपीने काढू शकतो. कारण एक छोटे देठ असतो, त्याला देठला आपण काढलं तर होऊन जातं. अगदी फ्लॅट जरी पॉलिप्स असतील तर त्यांना सबम्युकोझल इंजेक्शन म्हणजे त्या पॉलिपच्या खाली सलाईन आणि बाकीचं केमिकल्स इंजेक्ट करून पॉलिप्सला रेज केलं जातं आणि स्नेअर त्याच्या अराउंड टाकून हळूहळू पीसमिलही काढता येतं. आता कोलोनोस्कोपीद्वारेच एंडोस्कोपिक सबम्युकोझल डिसेक्शन हाही एक प्रकार आला आहे. तर खूपच मोठं पॉलिप असेल की तिथे अगदी सर्जरीमध्ये जसं आपण डिसेक्ट केलं जातं तसं तर लायनिंग डिसेक्ट करून पूर्ण पॉलिप एक संध, याला एंडोटो, तर हे एक संध पॉलिप काढणं एक ह्या पण प्रोसिजर सर्जरी चालू झालेल्या आहेत. याने खूप फायदा होतो, कारण जुन्या काळी ह्या पॉलिपसाठी तो सर्जरी करावं लागायचं, कट करावं लागायचं आणि कळायचं सुद्धा नाही इथलं काढलं काय तिकडचं काढलं म्हणे. बरोबर. आता ऑर्गन सेव्हिंग प्रोसिजर्स म्हणून कोलोनोस्कोपी खूप युजफुल आहे. ऑर्गन सेव्हिंग म्हणजे काय की ते आतडं कापायची गरजच राहिली नाही आहे. पॉलिप फक्त आतून अल्लात काढून टाकलं की बाकीची लायनिंग सगळी हील व्हायला काहीच वेळ लागत नाही, कुठलंही ऑर्गन काढलं जात नाही. त्याच्यामुळे फंक्शनल जे काही पेशंटला बाकी अब्झॉर्प्शन वगैरे मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही तसं. सो पॉलिप काढण्यामध्ये खूप युजफुल आहे. तसंच कधी कधी आता नॅरोईंग असेल कुठे, तर जसं क्रोन्स वगैरेमध्ये स्ट्रिक्चर्स क्रिएट होतात, त्याला बलून डायलेटेशन करून ते स्ट्रिक्चर्स मोठे करणं ही एक प्रोसिजर कोलोनोस्कोपी थ्रू करता यायची. जुन्या काळी त्यालाही सर्जरी केली जायची. पण आपल्याला माहिती आहे क्रोन्समध्ये परत परत हा आजार ॲनास्टोमोसिस जिथे जॉईनिंग आहे तिथे होऊन परत हे व्हायची गरज असते. अशाने पेशंट्सला बऱ्याच वेळा सर्जरी लागायची. आता एंडोस्कोपीद्वारे आपण डायलेटेशन केलं तर सर्जरीची गरज टळते. तसंच आपल्याला काही कॅन्सर वगैरे असेल की जे ऑपरेबल नाही आहेत किंवा त्यांना थोडंसं एक मिडल टर्म की अगदीच ब्लॉकेज झालंय, पण ते किमो वगैरे होऊन सर्जरीपर्यंत पेशंटला जो काही फ्लो आहे मूवमेंट मोशनची ती होण्यासाठी आपल्याला कॅन्सरची इथं स्टेंट वगैरे टाकून टेम्पररी रिलीफ देता येतो. जे काही इनऑपरेबल किंवा बाकी ट्रीटमेंट पॉसिबल नाही आहे तिथं परमनंट स्टेंटही टाकणं पॉसिबल होतं. तर हे सुद्धा कोलोनोस्कोपीद्वारे आपण करू शकतो. सो हे सगळे थेरप्युटिक कोलोनोस्कोपीचे खूप युजफुल सॉर्ट ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत. अतिशय सुंदर. म्हणजे कोलोनोस्कोपीद्वारे आपण डायग्नोज पण करतोय, ट्रीटमेंटला पण मदत करतोय. ट्रीटमेंट दरम्यान सुद्धा कोलोनोस्कोपीला आपल्याला हेल्पफुल होतो आणि इव्हन
त्याच्याद्वारे सर्जरी म्हणजे थेरपेटिक जो कोलोनोस्कोपी आहे ते सुद्धा करता येतं. अतिशय उत्तम आहे. आणि ब्लिडिंग तर मी विसरलो सांगायचं, म्हणजे जर ब्लिडिंग असेल इंटेस्टाईनमध्ये, कधी डायबेटिक्युलर ब्लिडिंग असते, कधी अँजिओएक्टेसियस ब्लीड करतात, तर ती ब्लिडिंग थांबवणं सुद्धा इंजेक्शन किंवा आर्गन प्लाझ्मा करून थांबवता येतं. आर्गन प्लाझ्मा असेल, कधी क्लिप्स करू शकतो आपण, आणि क्लिप्सचेही बरेचसे प्रकार आलेत. तर कधी इंजुरी झाली आहे आतमध्ये कुठल्याही प्रकारे याच्यामुळे, तर त्याचंही ब्लिडिंग थांबवण्यासाठी कोलोनोस्कोपी खूप युजफुल ठरतं. वंडरफुल वंडरफुल, एकदम छान सर. थोडक्याच टाइम मध्ये एकदम चांगला कोलोनोस्कोपी बद्दलचा तुम्ही छान अगदी ओव्हरव्ह्यू झाला. एक समराईज फॉर्म मध्ये थोडंफार कोलोनोस्कोपी बद्दल लास्टला तुम्ही काही सांगू इच्छिता का सर? येस. सो कोलोनोस्कोपी ही मोठ्या आतड्याची दुर्बिणीने तपासणी, ही अगदी सेफ आहे, पेन फ्री आहे. थोडं डिस्कम्फर्ट होतं ऑफकोर्स, पण खूप सारं एक्झॅजरेटेड माहिती आपल्याला मिळते की कोलोनोस्कोपी खूप पेनफुल वगैरे आहे. तसं काही नाही. इट्स अ व्हेरी सेफ, इफेक्टिव्ह आणि व्हेरी हेल्पफुल. ही खूप उपयुक्त अशी तपासणी आहे. एका राईट सेटिंगमध्ये प्रत्येकाला कोलोनोस्कोपीची गरज नाही आहे, प्रत्येक पोटाच्या आजारालाही कोलोनोस्कोपीची गरज नाही आहे. पण आपण आधी जे काही लक्षणं बोललो की जिथे जुलाब, रक्त पडणे, कॉन्स्टिपेशन सारखं होणं किंवा वजन कमी होणं, ह्या सगळ्या काळजीच्या लक्षणांसाठी कोलोनोस्कोपी हा एक सेफ आणि खूप हेल्पफुल अशी तपासणी आहे. ओके, वंडरफुल सर, अतिशय चांगलं. आता जाताना लास्ट आपला जो आहे, ह्या व्हिडिओच्या नंतर पूर्ण जर व्हिडिओ बघितला असेल तर काय टाईप करावं, त्याच्यामुळे आपल्याला कळेल की त्यांनी जर तुम्ही शेवटपर्यंत आमच्या गप्पा ऐकल्या असतील, ह्या तुम्हाला माहितीशीर किंवा आवडल्या असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये कोलोनोस्कोपी हा एक शब्द टाईप करा. याच्यासोबतच तुम्हाला जर काही अजून बाकीही प्रश्न असतील या व्हिडिओशी रिलेटेड किंवा अजून बाकी काही माहिती हवी आहे, तेही कमेंट सेक्शनमध्ये टाका. आम्ही ते वाचू, त्याच्यानुसार जी काही माहिती द्यायची आहे त्याला आम्ही नक्की प्रयत्न करू. चलो सर, थँक्यू सर, आणि व्हेरी नाईस. आणखीन एक चांगला व्हिडिओ झाला आणि खरोखरच हे सगळ्यांना उपयुक्त माहिती भेटेल आणि चांगला गायडन्स भेटेल. येस, थँक्यू सर, थँक्यू, थँक्स. नमस्कार. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कोलोनोस्कोपी बद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गेल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये पूर्ण सविस्तर माहिती भेटलं असं समजायला काही हरकत नाही. तरी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ज्याला कोणाला जर करता मोठ्या आतडीच्या रिलेटेड काही जर करता त्रास आहे किंवा कोलोनोस्कोपीबद्दल भीती आहे, कोलोनोस्कोपीबद्दल समजून घ्यायचं आहे, त्यांच्यापर्यंत शेअर करा, ही व्हिडिओ लाईक करा आणि न विसरता गटफिट क्लब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा पुढचा येणारा व्हिडिओ अबाधितपणे तुम्हाला बघायला भेटेल. धन्यवाद.